सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। गोविंदाकडून स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून गोळी फायर झाली आणि त्याच्या पायाला ही गोळी लागलेली होती। त्याच्या पायातून डॉक्टरांनी ही गोळी काढलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा याला फोन केलेला होता आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। गोविंदाच्या पायामध्ये ही गोळी लागलेली होती आणि डॉक्टरांनी आता ऑपरेशन करून ही गोळी काढलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, गोविंदाच्या हातून चुकून गोळीबार झालेला होता, त्यानंतर त्याच्या पायाला गोळी लागलेली होती। आता डॉक्टरांनी ऑपरेशन करून ही गोळी काढलेली आहे। प्रथमेश, आता गोविंदा यांची प्रकृती आहे ती स्थिर असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे, परंतु आज सकाळीच या ठिकाणी ऑपरेशन करून गोविंदा यांच्या पायाला लागलेली गोळी आहे ती काढण्यात आलेली आहे। जवळपास 9 mm ची गोळी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि गोविंदा यांच्या पिस्तूल मधून ही संपूर्णपणे घडलेली घटना आहे। पिस्तूल खाली पडले आणि त्यानंतर गोविंदांच्या पायाला ही गोळी लागलेली आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणात पाहायचं झालं तर बंदुकीमध्ये काही बिघाड होता का हे तपासण्यासाठी आता त्या बंदुकीचा पंचनामा आहे तो केला जाणार आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी गोविंदाच्या घरामध्ये देखील हा जो पंचनामा आहे तो केला जाईल। नक्की त्या ठिकाणी काय घडलेलं होतं हे देखील पोलीस आता जाणून घेतील, त्यामुळे या गोळीच्या आधारे पुढील तपास पोलीस करणार आहेत। परंतु गोविंदा यांची सध्या तरी प्रकृती आहे ती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। नक्कीच धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। हे दृश्य आपण पाहतोय। गोविंदाच्या पायातून ही गोळी डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढलेली आहे। सकाळी 4:45च्या सुमारास मिसफायर झालेलं होतं गोविंदाकडून आणि त्याच्याच बंदुकीतील ही गोळी त्याच्या पायाला लागलेली होती। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करून ही गोळी त्याच्या पायातून काढलेली आहे।